नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या नावात सुख अपार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने याबद्दलची बाळमामांचे संदेश, जे दैवी संदेश, महत्त्वपूर्ण संदेश आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही व्हिडिओवरती नवीन आहात तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया. भक्तांनो, तुझ्या नावात सुख अपार, डोळे मिटता लाभेल शांती, तुझ्या कृपेने श्री ब्रह्मांड नायक बाळमामाच्या नावानं चांग बरं. ही ओळ केवळ भक्तिभाव व्यक्त करणारी नाही, तर ती एक संपूर्ण आध्यात्मिक अनुभवाची दार उघडणारी आहे. जेव्हा भक्त प्रेमाने आणि पूर्ण विश्वासाने बाळमामा यांचे नाव घेतो, तेव्हा त्यांच्या मनातील भीती, अस्वस्थता आणि चिंता हळूहळू विरघळू लागतात. भक्तांनो, बाळमामा हे महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात वसलेले एक दैवी संत मानले जातात. त्यांना ब्रह्मांड नायक म्हणण्यामागे कारण आहे, कारण त्यांच्या विचारांमध्ये संपूर्ण सृष्टीचा कल्याण भाव दडलेला आहे. ते कोणत्याही एका जाती, धर्म आणि पंथापुरते मर्यादित नव्हते. त्यांचा संदेश साधा पण प्रभावी होता. मन शुद्ध ठेवा, कर्म चांगले करा आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. डोळे मिटून जर कोणी त्यांच्या नावाचा जप केला तर मनातील अस्थिरता कमी होते, असे अनेक भक्त सांगतात. कारण नावातच शक्ती आहे. जेव्हा आपण प्रेमाने बाळमामांच्या नावानं चांग बरं असे म्हणतो, तेव्हा आपण स्वतःला सकारात्मक ऊर्जेशी जोडतो. हा शब्द उच्चारताना मनात नम्रता, समर्पण आणि विश्वास असतो आणि हाच विश्वास आपल्याला मानसिक शांती देतो. बाळमामांचा विचार सांगतो की जीवनात संकटे येणारच, पण ते आपली श्रद्धा तपासण्यासाठी येतात. ते म्हणायचे की जो माणूस संकटातही देवाचे नाव सोडत नाही, त्याला देव कधीच सोडत नाही. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये धैर्य आणि संयम दिसून येतो. ते संकटाकडे शिक्षा म्हणून पाहत नाहीत, तर ते एक संधी मानतात. स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी मानतात. त्यांचा संदेश हा केवळ चमत्कारावर आधारित नव्हता, तर तो आचरणावर आधारित होता. ते सांगायचे की खरा चमत्कार म्हणजे मनाचा बदल. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात द्वेष, मत्सर किंवा अहंकार असेल, तर देवाचे नाव घेतल्याने ते हळूहळू नाहीसे होतात. आणि जेव्हा मन स्वच्छ होते, तेव्हा जीवनात आनंद आपोआप येतो. तुझ्या नावात सुख अपार याचा अर्थ असा आहे की सुख बाहेर कुठे नाही, ते आपल्या श्रद्धेत आहे. जेव्हा आपण श्रद्धेने देवाचे नाव घेतो, तेव्हा आपल्याला बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्गत भक्तांनो शांतता महत्त्वाची वाटू लागते. बाळमामांच्या कृपेचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनात योग्य दिशा मिळवणे. त्यांचा विचार सांगतो की प्रत्येकाला मदत करा, कारण दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद हेच खरे पुण्य आहे. त्यांनी साधेपणाने जीवन जगले आणि लोकांना प्रेम, करुणा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनातून शिकवण्याचे भक्तांनो शिकवण्यासारखे म्हणजे अहंकार सोडणे. जेव्हा आपण स्वतःला मोठे समजतो, सोडतो भक्तांनो, तेव्हा देव आपल्याला खरे मोठेपण देतो. बाळमामांचा संदेश असा आहे की रात्री झोपताना मनात कोणताही राग ठेवू नका. सकाळी उठताना देवाचे आभार माना. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा, कारण कृतज्ञता हीच खरी समृद्धी आहे. ब्रह्मांड नायक या शब्दात एक व्यापकता आहे. ते फक्त एका गावाचे किंवा एका प्रदेशाचे नव्हते. त्यांच्या विचारांचा प्रकाश संपूर्ण मानव जातीसाठी होता. जो कोणी त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागतो, त्यांच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. भक्तांनो, बाळमामा सांगायचे, त्यांचा एक मुख्य संदेश असा आहे की श्रद्धा ही अंधविश्वास नसावी, तर ती अनुभवातून आलेली असावी. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःचे कर्तव्यही पार पाडा. नाव जपा, पण कर्मही चांगले करा, कारण नाव आणि कर्म यांची सांगडच जीवनाला पूर्णत्व देते. जेव्हा तुम्ही शांतपणे बसून बाळमामांच्या नावानं चांग बरं म्हणता,
तेव्हा त्या शब्दात तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास आणि तुमचे प्रेम सामावलेले असते भक्तांनो. आणि हाच भाव तुमच्या जीवनात शांती, धैर्य आणि आनंद जाणतो भक्तांनो. तुमच्या भावनेतून हेच स्पष्ट होते भक्तांनो. बाळूमामा यांच्या विचारामध्ये अजून खोलवर आहे भक्तांनो, ते तुम्हाला ऐकायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. म्हणून इथून पुढे तुम्हाला आध्यात्मिक अर्थाचा माहिती असणे खूप गरजेचे आहे. बाळूमामांचा संदेश, बाळूमामांचा खरा संदेश हा बाह्य चमत्कारापेक्षा अंतर्मनातील परिवर्तनावर आधारलेला आहे. ते सांगतात की देव कुठे दूर आकाशात नाही, तो आपल्या श्वासात असतो. आणि आपण जेव्हा तुझ्या नावात सुख अपार असं म्हणतो, तेव्हा आपण देवाला बाहेर शोधत नसतो, तर स्वतःच्या अंतरात्म्यात अनुभवत असतो. नाव हे केवळ शब्द नसतो, तो एक स्पंदन असतो. त्या स्पंदनात श्रद्धा मिसळली की ती शक्तीत रूपांतरित होते भक्तांनो. जीवनात कधी कधी असं वाटतं की सगळं हातातून निसटत आहे. अशा वेळी बाळूमामा म्हणतात, थांब, घाबरू नकोस, डोळे मिट आणि श्वासावर लक्ष दे. देवाचं नाव घे, कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा समस्येचं उत्तरही शांतपणे समोर येतं. घाई आणि भीती निर्णय चुकवतात, श्रद्धा आणि संयम योग्य दिशा दाखवतात. त्यांच्या विचारामध्ये एक मोठा आधार म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे हार मानणं नाही, तर जे आपल्या हातात नाही ते देवावर सोपवणं. आपण प्रयत्न करायचं, पण परिणामाबद्दल चिंता सोडायची. हीच खरी शांती आहे. डोळे मिटल्यावर मिळणारी शांती ही बाहेरून नसते, ती आपल्या विश्वातून निर्माण झालेली असते. बाळूमामा शिकवतात की प्रत्येक संकटात एक संदेश असतो. जेव्हा एखादं नातं तुटतं, एखादं काम अपयशी ठरतं किंवा अपेक्षा भंग पावतात, तेव्हा आपण स्वतःला द्वेष देतो. पण ते सांगतात की प्रत्येक घटना ही आत्मविकासाची पायरी आहे. देव आपल्याला तोडत नाही, ते घडवत असतो. जसं सोनं आगीतून अधिक शुद्ध होतं, तसं मन संकटातून अधिक मजबूत होत असतं. त्यांच्या नावात सुख अपार आहे. त्यांच्या नावात सुख अपार आहे कारण त्या नावात विश्वास आहे. विश्वास म्हणजे भक्तांनो अंधपणे मानणं नव्हे, तर प्रत्येक अनुभवातून देवाची साथ जाणवणं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, तेव्हाही यामध्ये काहीतरी चांगलं दडलं आहे असा विचार करणं हीच खरी भक्ती आहे. बाळूमामांचा आणखी एक गूढ संदेश म्हणजे कृतज्ञता. बाळूमामा सांगतात की रोजच्या जीवनातील छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणा. सकाळचा सूर्य, पावसाचा थेंब, कुटुंबाची साथ, या सगळ्यात देवाचा अंश आहे. जेव्हा आपण आभार मानतो, तेव्हा आपण अभावाऐवजी समुद्राकडे लक्ष देतो भक्तांनो. आणि तिथे लक्ष जातं आपोआप, जिथे ऊर्जा वाढते. ब्रह्मांड नायक या भावनेचा अर्थ असा आहे की देवाची शक्ती अमर्यादित आहे. आपण फक्त एक छोटासा भाग आहोत, पण त्या ब्रह्मांडाशी जोडलेले आहोत. म्हणूनच आपल्या विचारांनाही महत्त्व आहे. चांगला विचार केल्याने चांगली कृती घडते आणि चांगली कृती जीवनात चांगले परिणाम आणतात. बाळूमामांचा संदेश नेहमी प्रेमाचा आहे. नेहमी प्रेमाचाच संदेश सांगत असतात. द्वेषाने कोणाचंही भलं होत नाही. क्षमा ही कमजोरी नाही, ती आत्म्याची ताकद आहे. जेव्हा आपण कोणाला माफ करतो, तेव्हा आपण स्वतःला मुक्त करतो भक्तांनो. त्यांचा संदेश, त्यांच्या नावाचा जप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जप म्हणजे फक्त ओठांनी उच्चार नाही, तो हृदयातून उमटला पाहिजे. श्रद्धा ही दिखावा नसावी, ती अनुभव असावा. तुम्ही जेव्हा मनापासून म्हणता बाळूमामाच्या नावानं चांगलं, तेव्हा त्या शब्दात तुमचा आत्मविश्वास, तुमची आशा आणि तुमचं प्रेम सामावलेलं असतं भक्तांनो. आणि हाच भाव तुमच्या जीवनात शांततेचा प्रकाश पसरवत राहतो. या गोष्टीकडे, या उपायांकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे भक्तांनो. बाळूमामा सांगतात की मन हेच आपलं खरं मंदिर आहे.
आपण बाहेर देऊ शकतो, पण देवाला सापडायचं ठिकाण म्हणजे आपलं शांत निर्मळ अंतःकरण आहे. जेव्हा मनात राग, मत्सर, भीती, अपराधीपणा असतो भक्तांनो, तेव्हा त्या भक्तांना त्या भावनांचा धूर मनाचा मंदिरात पसरतो भक्तांनो, आणि देवाची ज्योत मंदावते. पण जेव्हा आपण क्षमा करतो, प्रेम करतो, चांगुलपणा जपतो, तेव्हा ती ज्योत तेजस्वी होते. तुझ्या नावात सुख अपार याचा अजून एक अर्थ असा आहे की सुख ही परिस्थिती नसते, ती अस्वस्थ अवस्था असते. एखाद्याकडे खूप पैसा असूनही मन अस्वस्थ असू शकतं आणि एखादा साधा माणूस अत्यंत शांत असू शकतो. बाळूमामा शिकवतात की बाह्य गोष्टी बदलत राहतील, पण अंतर्मनाची शांतता टिकवणं हीच खरी साधना आहे. ते म्हणतात की श्रद्धा म्हणजे देवाकडे मागणं नाही, तर देवावर विश्वास ठेवणं. प्रत्येक वेळी आपण काही मागतो तेव्हा आपल्याला वाटतं की तेच योग्य आहे, पण देवाला आपल्या जीवनाचा मोठा आराखडा माहीत असतो. अजून कधी कधी विलंब होतो, कधी कधी दिशा बदलते. हा विलंब शिक्षा नसतो भक्तांनो, तर तयारी असते. बाळूमामांचा एक सूक्ष्म संदेश असा आहे की शब्दामध्ये शक्ती असते. आपण रोज स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल काय बोलतो यावर आपली ऊर्जा ठरते. जर आपण सतत नकारात्मक बोललो तर मन कुमकुवत होतं, पण जर आपण सकारात्मक शब्द वापरले, आशीर्वाद दिले, तर वातावरणही बदलू लागतं. म्हणून चांगलं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, आणि तो शुभेच्छा आहे, तो आशीर्वाद आहे, तो प्रेमाचा स्पर्श आहे. बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं. जीवनात जेव्हा अंधार दाटतो तेव्हा घाबरण्याऐवजी थांबा आणि विचार करा. कदाचित हा अंधार आपल्याला प्रकाशाची किंमत शिकवत आहे. बाळूमामा सांगतात की प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच, त्यामुळे निराशा कायमची नसते. त्यांच्या शिकवणीत संयमाला मोठं स्थान आहे. आजच्या काळात सगळं लगेच हवं असतं, पण आध्यात्मिक वाढ ही झाडासारखी असते. बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. नियमित पाणी, काळजी आणि वेळ लागतो. तसंच जप, प्रार्थना आणि चांगली कर्म यांचा परिणाम हळूहळू दिसतो भक्तांनो. बाळूमामा हे देखील सांगतात की दुसऱ्याचं दुःख समजून घेणं हीच खरी भक्ती आहे. फक्त मंदिरात जाऊन नामस्मरण करणं पुरेसं नाही भक्तांनो. एखाद्याला मदतीचा हात देणं ही मोठी पूजा आहे. जेव्हा आपण कोणाच्या डोळ्यात आनंद आणतो तेव्हा देव आपल्याकडे हसतो. आणखी एक गूढ अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टीला घाबरतो तीच गोष्ट आपल्याला शिकवण्यासाठी येते. भीतीला समोर जा, कारण श्रद्धा भीतीपेक्षा मोठी असते. देवाचं नाव घेतल्यानंतर धैर्य वाढतं, कारण आपण एकटे नाही आहोत ही जाणीव होते. शेवटी भक्तांनो, बाळूमामांचा सार असा आहे, साधेपणा, सत्य आणि समर्पण. दिखावा नको. तसेच बाळूमामांचा सार असा आहे, साधेपणा, सत्य आणि समर्पण. दिखावा नको, आडंबर नको. मनापासून केलेली छोटी प्रार्थना ही मोठ्या यज्ञापेक्षा प्रभावी असते. तुम्ही जेव्हा शांतपणे डोळे मिटून बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणता, तेव्हा त्या क्षणी तुम्ही विश्वासी जोडलेले असता. त्या क्षणी भक्तांनो तुमचं मन हलकं होतं आणि हळूहळू जीवनात प्रकाश पसरत राहतो. भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे बाळूमामांचा आशीर्वाद आपल्याला सतत पाहिजे असेल तर बाळूमामांचं नामस्मरण सतत आपल्या मुखामध्ये घेणं आवश्यक असतं. भक्तांनो, तुमची अखंड वड तुमच्या मामांच्या चरणी जाण्यासाठी तुम्हाला मामांचं आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या तोंडात मामांचं नाव असणं गरजेचं आहे. तसेच बाळूमामा सांगतात की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. तो म्हणजे शंका. जेव्हा श्रद्धा आणि शंका एकत्र राहतात तेव्हा मन अस्थिर होतं, पण जेव्हा श्रद्धा ठाम होते तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन डगमगत नाही. म्हणून ते म्हणायचे की देवावर विश्वास ठेवताना अर्धवट विश्वास ठेवू नका.
पूर्ण समर्पण करा. त्यांच्या विचारामध्ये स्वतःला ओळख हा खूप मोठा संदेश आहे. आपण नेहमी दुसऱ्याची तुलना करतो, दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून अस्वस्थ होतो. भक्तांनो, दुसऱ्याच्या मनाकडे पाहून आपण अस्वस्थ होतो, पण बाळमामा शिकवतात की प्रत्येक जीवनाची वाट वेगळी असते. तुमचं जीवन हे तुमच्यासाठी आखलेलं आहे. दुसऱ्याचा मार्ग पाहून आपली किंमत कमी करू नका. देवाने प्रत्येकाला वेगळं सामर्थ्य दिलं आहे. ते असंही सांगतात की जीवनात जे काही गमावलं ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हतं. कधी कधी आपण जे घट्ट पकडून ठेवतो तेच आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतो. म्हणून काही गोष्टी सुटल्या तर त्यातही देवाची इच्छा असते. जे जातं ते आपल्याला रिकामं करण्यासाठी नसतं, तर नवीन काहीतरी येण्यासाठी, जागा करण्यासाठी असतं. बाळूमामा नावात जी शांती आहे ती भक्तांनो कारणाशिवाय नाही, कारण ते सांगतात की शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. रागाने, हाताने किंवा भीतीने घेतलेले निर्णय आपल्याला दूर नेतात, पण शांततेत घेतलेला निर्णय योग्य ठरतो. म्हणूनच डोळे मिटतात लाभलेली शांती ही ओळ इतकी गोड आहे. डोळे मिटणं म्हणजे पळून जाणं नाही, ते स्वतःकडे वळणं आहे. त्यांचा आणखी एक संदेश म्हणजे सेवा. सेवा म्हणजे मोठं काही कारण नाही, एखाद्याचं ऐकून घेणं. भक्तांनो, दुःखी माणसाला धीर देणं, गरजूंना मदत करणं हीच खरी सेवा. आणि जिथे सेवा असते तिथे देव आपोआप येतो. बाळूमामा म्हणतात की नशीब बदलण्यासाठी आधी विचार बदला. आपण सतत माझं काहीच होत नाही असं म्हणालो तर मन त्यावर भक्तांनो विश्वास ठेवतं. पण जर आपण देव माझ्यासोबत आहे असं ठामपणे म्हणालो तर आतून ताकद निर्माण होते. शब्दात शक्ती असते आणि विचारात दिशा असते. बाळूमामा हेही सांगतात की एकांतात घाबरू नका. एकांतातच आत्म्याचा आवाज ऐकू येतो. गर्दीत आपण स्वतःपासून दूर जातो, पण शांततेत आपण स्वतःला भेटतो. आणि स्वतःला भेटणं हीच खरी साधना आहे. कधी कधी आयुष्यात खूप उशीर झाल्यासारखं वाटतं, पण ते सांगतात की देवाच्या घड्याळात उशीर नसतो. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं हीच श्रद्धा आहे. जे तुमच्यासाठी ठरलेलं आहे ते कुणालाही हिरावता येणार नाही. भक्तांनो, शेवटी बाळूमामांचा सार असा आहे की प्रेम करा, क्षमा करा, विश्वास ठेवा आणि कृतज्ञ राहा. बाकी सगळं हळूहळू आपल्या जागी असतं, जागी बसतं. भक्तांनो, तुम्ही जेव्हा मनापासून बाळूमामांच्या नावाचं चांगलं म्हणता तेव्हा त्या शब्दात तुमचं समर्पण असतं आणि समर्पणातच खरी मुक्ती असते. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. अशीच भक्तिमय संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. भक्तांनो, ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं.